जगणं समृद्ध करणारी कला शाखा. लेखन प्राध्यापक डॉक्टर शशिकांत तोळमारे. निवेदन आणि संकलन प्राध्यापक आत्माराम राजेगोरे. सर्वसाधारणपणे विज्ञान शाखा म्हणजे महत्त्वाची, वाणिज्य शाखा मध्यम आणि कला शाखा कमी महत्त्वाची असा समज बऱ्याच वर्षांपासून सर्वत्र प्रचलित आहे. पण वास्तविक पाहता जी शाखा जीवन जगायला शिकवते, जी शाखा इतिहास, वर्तमान आणि भविष्याचं ज्ञान आणि भान देते, ती शाखा कमी महत्त्वाची कशी असू शकते? या शाखेतून संस्कृती, सभ्यता आणि समग्र जीवनाचे ज्ञान होते, ती शाखा कमी महत्त्वाची कशी असू शकेल? मुळातच व्यक्ती, समाज आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात कला शाखेचे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण देशाच्या उभारणीत आणि जडणघडणीत कला शाखेचे योगदान हे कोणीही नाकारू शकत नाही. कला शाखेतील अनेक विषय आपल्या जीवनाशी संबंधित असतात, आपल्या जगण्याशी संबंधित असतात, आपल्या दैनंदिन गरजाशी संबंधित आणि व्यवहाराशी संबंधित असतात. म्हणून कला शाखा म्हणजे जीवनाची पाठशाळा होय. कला शाखा म्हणजे जीवन जगण्याचा मूल मंत्र होय. कला शाखा म्हणजे कुटुंब, समाज, राज्य, देश आणि विश्वाची ओळख करून देणारी शाखा होय. कला शाखेत अनेक विषयांचा अंतर्भाव होतो. हे विविध विषय त्या संदर्भाने जीवनाचे धडे देतात, व्यक्ती आणि समाजाच्या जीवनाला अधिक सकस आणि समृद्ध, प्रगल्भ बनवण्याचे प्रयत्न करतात. तसे पाहता 64 कला मानल्या जातात. या सर्व कला मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. किंबहुना मानवी जीवनाची गती, प्रगती, विकासाचे मूल्यमापनाचे मोजमाप या विविध कलेंच्या विकासावरून केले जाते. म्हणून कला शाखेतील कला शाखेतील अनेक विषय जीवन आणि व्यवहाराशी, जगण्याशी संबंधित आहेत. त्यातून माणसाची जडणघडण होते, माणसाचे जीवन समृद्ध होते, सुखी होते. समाजशास्त्र आम्हाला मानव हा समाजशील प्राणी असल्याचे सांगते. कुटुंब, समाज, देश आणि विश्वाच्या उद्धारासाठी एकत्र येण्याचे आवाहन करते. राज्यशास्त्र आम्हाला समाज आणि राज्यव्यवस्था कशी विकसित झाली, पुढे राज्यविस्तार कसा झाला आणि राज्यघटनेच्या माध्यमातून राज्यकारभार कसा चालतो याचे ज्ञान देते. अर्थशास्त्र आम्हाला मागणी, पुरवठा,
विकास, त्यामागील अर्थकारण शिकवते, तर इतिहास आम्हाला भूतकाळातील घटना आणि घडामोडीतून प्रेरणा घेऊन वर्तमानात कसे जगायचे याचं भान देते. आपल्या पूर्वजांचा पराक्रम, शौर्य, संघर्षाची आठवण करून देते. तर भूगोल हा विषय जल, जमीन, जंगल, पशु, पक्षी, प्राणी आपल्या जगण्याचा आधार आहेत हे शिकवते. त्यांनाही आपल्यासारखा जगण्याचा अधिकार असल्याचे सूचित करते. शिवाय पृथ्वीवरील प्राकृतिक विविधतेतून सांस्कृतिक आणि भौतिक विविधता विकसित होते हे सूचित करते. तत्वज्ञान आम्हाला आपल्या जीवनाचा उद्देश शिकवते. शिवाय आत्मा, परमात्मा, सत्य, न्याय, अलौकिक आनंद, जीवनाचा उद्देश इत्यादींची जाणीव करून देते. मानसशास्त्र आम्हाला मानवी मनाची चंचलता, त्यात होणारी स्थल आणि कालसापेक्ष परिवर्तने, मन, भावना, बुद्धी यातील सहसंबंध, मानवी भावभावना, स्वभाव, व्यवहार इत्यादी बाबतीत सूचित करते. लोक प्रशासन हा विषय नागरिक, त्यांचे कर्तव्य, प्रशासनाची कर्तव्य, राज्यकारभार, निवडणुका, प्रशासन इत्यादींची माहिती देते. संगीत हा विषय गायन, वादन, नृत्य या 3 कलागुणांच्या संदर्भात मूलभूत माहिती देतो. मानवी जीवनातील संगीताची आवश्यकता आणि महत्त्व यावरही प्रकाश टाकला जातो. शारीरिक शिक्षण या विषयाच्या माध्यमातून भौतिक समृद्धी बरोबर व्यक्तीने शरीराने कणखर कसे बनावे याचे मार्गदर्शन करते. खेळाच्या माध्यमातून खिलाडू वृत्तीचा विकास कसा साध्य करावा, शरीर कसे कमवावे याचीही माहिती मिळते. गणिताच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल, जमा खर्च याबद्दल माहिती मिळते. शिवाय आयुष्याचा जमा खर्च व्यवस्थित चालण्यासाठी मेहनत करणे गरजेचे असल्याचे शिकवते. गृहविज्ञान या विषयाच्या माध्यमातून आहारशास्त्र, वस्त्रशास्त्र, आरोग्यशास्त्र इत्यादीवर प्रकाश टाकला जातो. जीवनातील आहाराचे महत्त्व, वस्त्र निर्मितीचा इतिहास इत्यादी घटकांवर प्रकाश टाकला जातो. याशिवाय विविध भाषा, विषय, कथा, कविता, नाटक, कादंबरी, पोवाडा, विज्ञान कथा, रहस्य कथा, चरित्र कथा, संत साहित्य, आध्यात्मिक साहित्य इत्यादींच्या माध्यमातून जीवनाच्या विविध क्षेत्रातील नायकांची जीवनगाथा, चरित्र कथा, संघर्ष कथा, शौर्य, सौंदर्य, जीवन संघर्ष शिकवते, ज्यामुळे जगण्याची हिंमत येते आणि जीवनाला दिशा मिळते. या विविध विषयांची व त्याच्या विविध संदर्भाची ओळख कला शाखेतून होते. म्हणून कला शाखेच्या सागरातून पोहून जाणारा व्यक्ती प्रत्यक्ष जीवन सागरात नक्कीच पैलतीरापर्यंत सुखरूप पोहोचू शकतो. याशिवाय आर्ट किंवा कला शाखेतून विविध पदव्या आणि पदव्युत्तर कोर्सेस देखील शिकवले जातात. BA बॅचलर ऑफ आर्ट ही डिग्री जनरल आणि ऑनर्स अशा 2 पद्धतीने घेता येते. स्पर्धा परीक्षा, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कला शाखेची पदवी उपयोगी पडते. जसे MPSC आणि UPSCच्या सर्व परीक्षा कला शाखेचा पदवीधर देऊ शकतो. B.Ed, D.Ed, नेट सेट अर्थात शिक्षक होण्यासाठी ह्या डिग्री आपल्याला उपयोगी पडतात. तर वरिष्ठ महाविद्यालय शिक्षक होण्यासाठी नेट आणि सेटची आवश्यकता असते. अर्थात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर नेट सेट परीक्षा देता येते. BPEd, MPEd अर्थात क्रीडा शिक्षक पदासाठी ही डिग्री, या डिग्रीचा उपयोग होतो. शिवाय नेट सेट करून वरिष्ठ महाविद्यालयात शारीरिक शिक्षक किंवा शारीरिक शिक्षक संचालक होऊ शकता येते. BJ आणि MJ अर्थात बॅचलर ऑफ जर्नलिझम, मास्टर ऑफ जर्नलिझम करून आपण पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. शिवाय नंतर नेट सेट परीक्षा देऊन आपण पत्रकारिता महाविद्यालय प्राध्यापक होऊ शकतो. BSW आणि MSW अर्थात बॅचलर ऑफ सोशल वर्कर, मास्टर ऑफ सोशल वर्कर या पदवीच्या माध्यमातून समाजसेवेच्या क्षेत्रांमध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, सार्वजनिक सेवा क्षेत्रामध्ये आपणास नोकऱ्या मिळू शकतात. तसेच BSW महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करता येते.
बीलिब आणि एमलिब अर्थात बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स या पदवीच्या माध्यमातून ग्रंथपाल म्हणून आपणास नोकरी मिळू शकते. शिवाय नेट सेट करून आपण बीलिब महाविद्यालयात प्राध्यापक होऊ शकतो. LLB आणि LLM अर्थात कायद्याची पदवी घेऊन वकील होता येते किंवा LLM करून लॉ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होता येते. बॅचलर ऑफ फाईन आर्ट ची पदवी घेऊन नृत्य, चित्रकला, संगीत, अभिनय, शिल्प इत्यादी कलेमध्ये प्रावीण्य मिळवता येते. बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील व्यवस्थापनाच्या अनेक संधी आपण निर्माण करू शकतो. BHM अर्थात बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करून आपण स्वतंत्र हॉटेल मॅनेजमेंट सल्लागार या क्षेत्रात काम करू शकतो. BEM अर्थात बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट या पदवीच्या आधारे मोठ्या कार्यक्रमाचे अतिशय उत्तम संयोजन किंवा आयोजन करण्यासाठी उपयोग होतो. शिवाय विविध राजकीय पक्षांचे इव्हेंट मॅनेजमेंट करण्यासाठी उपयोग होतो. BBA अर्थात बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन व्यापार करण्यासाठी लागणारे कौशल्य या कोर्सच्या माध्यमातून शिकवले जाते. फॅशन डिझायनिंग 4 वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून फॅशन जगतातील विविध घटकावर काम करता येते. ग्राफिक डिझायनिंग अर्थात जाहिरात फोटोग्राफी, प्रिंटिंग, वेब डिझायनिंग, ॲनिमेशन इत्यादींच्या माध्यमातून सखोल ज्ञान प्राप्त करून त्या क्षेत्रामध्ये नोकरी प्राप्त करता येते. इंटेरियर डेकोरेशन अर्थात अंतर्गत ग्रह सजावट कोर्स हा नवीन वास्तू निर्मितीत घराची अंतर्गत सजावट कशा पद्धतीने करावी या संदर्भामध्ये माहिती मिळवता येते. एव्हिएशन कोर्स अर्थात एअरपोर्ट मॅनेजमेंट संदर्भात याद्वारे विमान व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन मिळते. गृहविज्ञान मॅनेजमेंट अन्न, वस्त्र, निवारा, बालसंगोपन, कौटुंबिक सल्ला, आहार, आरोग्य इत्यादी संदर्भात काउन्सिलिंग करण्याची माहिती मिळते. GIS आणि रिमोट सेन्सिंगचा कोर्स करून कंपनीत नोकरी मिळू शकते. याशिवाय TV, रेडिओवर निवेदक म्हणून बहुतेक कला शाखेतील व्यक्ती कार्यरत असतात. शिवाय राजकारणात इतरांच्या मानाने कला शाखेतील व्यक्ती अधिक प्रभावशाली ठरत असल्याचे पाहायला मिळते, अधिक संख्येने यशस्वी झाल्याचे पाहायला मिळते. म्हणून अशा प्रकारे संपूर्ण जीवनाला दिशा देणारी शाखा आणि संपूर्ण समाज, राष्ट्र, विश्वाचे संचालन करणारी, नेतृत्व करणारी शाखा म्हणून कला शाखेकडे पाहिले जाते. शिवाय विविध 18 प्रकारच्या पदव्या आणि कोर्स इत्यादींच्या माध्यमातून कला शाखेतून शिक्षण घेता येऊ शकते. एकंदरीत कला शाखा जीवनाला दिशा देणारी शाखा, जगणं उन्नत करणारी शाखा म्हणून अत्यंत महत्त्वाची मानली जाते.